तेव्हा ड्रायफ्रुट्स वगैरे नसायची. ही सुकेळी आम्ही खायची, मुलांना द्यायचो. आणि विशेषतः न्यू मॉमसाठी ही सुकेळी खूप महत्वाची आहेत, खूप पौष्टिक आहेत. पाव किलोचे केळं असते हे सुकल्यानंतर जेमतेम 60 ते 70 ग्रॅम केळं होते. वसईचा इतिहास सांगताना इथली खास केळी आणि त्यापासून तयार होणारी सुकेळी ही चविष्ट परंपरा नजरेतून सुटत नाही. साध्या केळांपासून अनेक दिवसांच्या काळजीपूर्वक प्रक्रियेनंतर तयार होणारी सुकेळी म्हणजे वसईची गोड डेलिकसी. पण ही सुकेळी नेमकी कशी तयार होतात आणि आजच्या काळात या सुकेळीचा उपयोग कसा होऊ शकतो? सूर्यप्रकाशात नैसर्गिकरित्या सुकवून बनवलेली सुकेळी रसायनमुक्त, पौष्टिक आणि दीर्घकाळ टिकणारी असतात. पण ही प्रक्रिया जशी चवदार आहे तशीच मेहनतीची सुद्धा. वसईतले पायस रॉड्रिक्स यांच्या कुटुंबात सुकेळीचा पारंपरिक व्यवसाय जवळपास 3 पिढ्या सुरू आहे. मी गेली 40 वर्षापासून माझ्या वडिलांपासून हा धंदा आहे आमचा. परंतु तेव्हा आम्ही फक्त इकडचीच केळी घ्यायचो. परंतु कालांतराने इकडची बागायत बंद झाली. तशी आम्ही आता पुढची आमचा प्रयत्न बाहेरून चालला. तर मग आम्हाला केरळमधून हा माल आम्हाला आणायला लागतो. तो माल पहिला मी भट्टीमध्ये टाकतो आहे. त्याच्यानंतर तो कमीत कमी 6 ते 7 दिवस एकमेकांच्या वरती तो रचून ठेवायचा. 6-7 दिवसानंतर तो सोलायचा. सोलल्यानंतर सकाळचं उन्हामध्ये टाकायचा, संध्याकाळी उचलायचा. असं टोटली 15 दिवस करायला लागते आम्हाला. आणि ह्याच्यामध्ये जर समजा आम्हाला उन्हाने साथ नाही दिली तर आमचं लाखो रुपयाचं नुकसान होते. माझं संपूर्ण ठिकाणी माल जातोय. गोव्यापासून उत्तराखंडपर्यंत माझा माल पोहोचतोय. आता याला कोणत्याही प्रकारचं केमिकल लावत नाही, कुठे काही नाही. ही एकदम सुकवायला आम्हाला टोटली 15 दिवस जातात. पारंपरिक सुकेळी आजही हातानेच तयार होते, पण तिचा प्रवास इथेच थांबत नाही. बदलत्या जीवनशैलीत सुकेळीचे नवीन उपयोगही समोर येत आहेत. सुकेळी फक्त पारंपरिक खाऊ न राहता आजच्या पिढीसाठीही एक हेल्दी पर्याय ठरू शकते, असं वसईच्या नंदाखालमध्ये राहणाऱ्या शोभना मचाडो सांगतात. विशेषतः ही जी बाळंतपण होतात तेव्हा ती न्यू मॉमसाठी ही सुकेळी खूप महत्वाची आहेत, खूप पौष्टिक आहेत. तर अगदी सोप्या पद्धतीने आम्ही घरच्या घरी, घरच्या आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आम्ही हे बनवतो. तर त्यासाठी आपल्याला काय लागेल? फक्त सुकेळी, साजूक तूप, खसखस आणि सुंठ पावडर. अगदी 5-10 मिनिटांमध्ये ही आपली रेसिपी तयार होते आणि एवढी चविष्ट असते की आपल्या अंजिरापेक्षाही ही सुकेळी गोड लागतात. तर अतिशय पौष्टिक असे हे आपले सुकेळीची रेसिपी ही आताच्या काळामध्ये तुम्ही सुपरफूड म्हणून ह्याचा वापर केला पाहिजे. बाळाच्या उत्तम वाढीसाठी आईचं दूध हे अमृत असते. तर आईला आपण जे ही पौष्टिक खाऊ देतो त्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ऍड करा. सुकेळी सुपरफूड म्हणून नावारूपाला आली नाही याची खंत वसईकर आणि अभ्यासकांना आहे. आपण सुपरफूडच्या नावाखाली काही एनर्जी बार, बिस्किटं खातो, ज्यामध्ये मैदा मोठ्या प्रमाणात असतो आणि जे आपल्याला नकोय ते देखील खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि तुम्हाला ताबडतोब एनर्जी ह्यातनं मिळू शकते. म्हणजे समजा तुम्ही प्रवासाला जाणार असाल किंवा एखाद्या ट्रेकला जाणार असाल किंवा जिम नंतर, जिम दरम्यान तुम्हाला समजा एनर्जी हवी असेल तर ही सुकेळी तुम्ही नक्की ट्राय करायला हवी. नैसर्गिकपणे आणि हाताने केलेल्या सुकेळींमध्ये ऑर्गॅनिक गुणधर्म आहेत. त्यामुळे अस्सल देशी असलेल्या या ड्रायफ्रूटकडे लक्ष देण्याची गरज आहे. सुकेळी इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ अ सुपरफूड. सुपरफूड म्हणजे काय? ते लोकल असला पाहिजे, तो मिनिमली प्रोसेस्ड असला पाहिजे आणि नॅचरल असला पाहिजे. तर आजच्या दिवसात आपण एनर्जी बार्स वगैरे घेतो, पण वसईची जी सुकेळी आहे तेच एक नॅचरल, एक प्रेझर्वेटिव्ह फ्री एनर्जी बार आहे. त्यात नॅचरल शुगर्स असतात, नॅचरल कार्बोहायड्रेट्स आहेत. तर ते आपल्याला त्वरित ऊर्जा देते आणि त्यातलं ते पोटॅशियम असतं ते आपल्या हृदयासाठी आणि आपल्या मसलसाठी खूपच चांगलं आहे.